नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी वाक्य ट्रान्सलेट करून पाहिलेली आहेत. वेगवेगळ्या मॉडल वर्ड्सचा वापर करून किंवा हेल्पिंग वर्ड्सचा वापर करून आपण मोठी मोठी वाक्य ट्रान्सलेट केलेली आहेत. तर आज आपण एक छोटीशी गोष्ट घेतलेली आहे जी की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती गोष्ट आज आपण ट्रान्सलेट करून पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ पाहत असाल पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर ही एक गोष्ट आहे एका कुत्र्याची जो की खूप भुकेलेला होता. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या लहानपणी आपण ही गोष्ट शिकलेलो आहोत. तर आपण ती गोष्ट आज ट्रान्सलेट करणार आहोत मराठी टू इंग्लिश. सुरुवात करूयात. एकदा एक कुत्रा खूप भुकेलेला होता. आता एकदा यासाठी काय वापरणार आहोत आपण? वन्स. वन्स. एक कुत्रा खूप भुकेलेला होता. आता भुकेलेला यासाठी कोणता शब्द वापरतो आपण? भूक लागणे यासाठी हंग्री. आणि होता यावरून आपल्या लक्षात येते की भूतकाळ आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? वाक्य कसं बनवायचं? एक कुत्रा, अ डॉग. आता करता झाला आपला. आता वापरणार आहोत आपण क्रियापद वॉज. वन्स ए डॉग वॉज व्हेरी हंग्री. खूप भुकेलेला. एकदा एक कुत्रा खूप भुकेलेला होता. वन्स ए डॉग वॉज व्हेरी हंग्री. तो जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. तो साठी वापरणार आहोत ही. आता आपल्याला वापरायचं आहे क्रियापद. क्रियापद आहे भटकत होता किंवा भटकणे हे आपलं मूळ क्रियापद आहे. पण होता आहे म्हणून हा भूतकाळ आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? क्रियापदाचं भूतकाळी रूप घ्यायचं आहे. म्हणून ही. आता भटकणे यासाठी काय शब्द वापरतात? तर वंडर. म्हणून आणि होता आहे वाक्यात म्हणून आपण वापरणार आहोत वंडर्ड. ही वंडर्ड. कशासाठी? इकडे तिकडे जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. म्हणून हिअर, इकडे, अँड देअर. इकडे आणि तिकडे. जेवणाच्या शोधात. इन सर्च. शोध म्हणजे काय? सर्च. इन सर्च. आणि जेवणाच्या म्हणून ऑफ फूड. इन सर्च ऑफ फूड. तो जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. ही वंडर्ड हिअर अँड देअर इन सर्च ऑफ फूड. नेक्स्ट. की अचानक त्याला एक भाकरीचा तुकडा दिसला. आता की साठी आपण आधी वापरून घेऊ दॅट. अचानक. अचानक म्हणजे काय? सडनली. सडनली त्याला एक भाकरीचा तुकडा दिसला. त्याला साठी वापरणार आहोत ही. दिसणे म्हणजे काय? सी. पण आता दिसला भूतकाळ आहे म्हणून सॉ. सीचा भूतकाळ झाला सॉ. ही सॉ काय? एक भाकरीचा तुकडा. अ पीस ऑफ ब्रेड. आता इथं पीस ऑफ ब्रेड आपण घेतलेला आहे कारण इंग्रजी भाषेमध्ये भाकरी या शब्दासाठी कोणताही वर्ड आपल्याला सापडत नाही. म्हणून आपण इथं पीस ऑफ ब्रेड असं वापरलेलं आहे. नेक्स्ट. भाकरीचा तुकडा पाहून कुत्रा खूप उत्साहित झाला. यामध्ये काय करता कोण आहे? कुत्रा. उत्साहित कोण झालं? तर कुत्रा. म्हणून सुरुवात वाक्याची इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना पहिल्यांदा आपण घेणार आहोत कुत्रा. द डॉग. त्यानंतर क्रियापद उत्साहित झाला. खूप उत्साहित झाला. वॉज व्हेरी एक्सायटेड.
द डॉग वॉज व्हेरी एक्सायटेड. का? भाकरीचा तुकडा पाहून, म्हणून टू सी द पीस ऑफ ब्रेड. पीस ऑफ ब्रेड. भाकरीचा तुकडा पाहून कुत्रा खूप उत्साहित झाला. द डॉग वॉज व्हेरी एक्सायटेड टू सी द पीस ऑफ ब्रेड. नेक्स्ट, तो भाकरीजवळ गेला आणि तुकडा तोंडात पकडून तो नदीच्या किनाऱ्यावर घेऊन आला. आता इथं खूप मोठं वाक्य वाटतंय आपल्याला हे, पण आपण जेव्हा हे ट्रान्सलेट करू आपल्याला एकदम सोपं वाटून जातं. जसं की तो भाकरीजवळ गेला. आधी आपण एवढं वाक्य करून घेऊयात. तो भाकरीजवळ गेला. ही गेला म्हणजे गो. गोचा भूतकाळ काय? गो म्हणजे जाणे. आणि गेला याचा गोचा भूतकाळ काय करणार आपण? वेंट. ही वेंट. कुठे? भाकरीजवळ. टू द ब्रेड. आता इथपर्यंतचं वाक्य आपलं बनवून झालेलं आहे. तो भाकरीजवळ गेला. ही वेंट टू दी ब्रेड. आणि अँड लिहून घ्यायचं आहे. अँड आता पुढचं वाक्य आपण करणार आहोत. तुकडा तोंडात पकडून तो नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेला. आता हे वाक्य आपण करूया. तर तुकडा तोंडात पकडून अँड टूक दी पीस. took the piece. तुकडा तोंडात पकडून. took the piece कुठे? in his mouth. तोंडात. त्याच्या तोंडात तुकडा त्याने पकडलेला आहे म्हणून took the piece in his mouth. तो नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेला. He took into the river bank. नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे काय? रिव्हर बँक. तो भाकरीजवळ गेला. ही वेंट टू द ब्रेड. अँड आणि तुकडा तोंडात पकडून टूक द पीस इन हिज माउथ. तो नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेला. ही टूक इन टू द रिव्हर बँक. हे झालं इथपर्यंतचं ट्रान्सलेशन. आता नदी पार करताना कुत्र्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. नदी पार करताना म्हणून आता आपण एवढ्याच वाक्याचा आधी करून घेऊयात. नदी पार करताना एखादी गोष्ट करत असताना, पार करत असताना म्हणून वाईल क्रॉसिंग द रिव्हर. नदी पार करताना. क्रॉसिंग द रिव्हर. एवढं वाक्य झालेलं आहे आपलं. नदी पार करताना वाईल क्रॉसिंग द रिव्हर कुत्र्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. द डॉग कुत्र्याने. द डॉग काय? प्रतिबिंब पाण्यात पाहिले. द डॉग सीज हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर. रिफ्लेक्शन in the water first. किंवा फक्त इन द वॉटर म्हटलं तरी चालेल, पण त्याने पहिल्यांदाच आपलं प्रतिबिंब पाहिलेलं असतं, त्यामुळेच तो कन्फ्यूज होतो. नदी पार करताना कुत्र्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. व्हाईल क्रॉसिंग द रिव्हर द डॉग सीज हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर फर्स्ट. नेक्स्ट, आणि विचार केला की हा दुसरा कुत्रा आहे जो आपली भाकरी हिसकावून घेऊ शकतो. आता इथं सुद्धा 2 वाक्य जोडलेले आहेत. ही वाक्य वाचताना खूप मोठी वाटत आहेत, पण आपण ट्रान्सलेट करताना त्यांना एकदम इझी करणार आहोत.
सुरुवातीला आपण छोटंसं पहिलं वाक्यच ट्रान्सलेट करायचं आहे. काय आहे? आणि विचार केला की, म्हणून अँड, आणीसाठी अँड, आणि काय? विचार केला म्हणजे थॉट. अँड थॉट, त्याने विचार केला की इट, हा दुसरा कुत्रा आहे. आता एवढं वाक्य आपण करून घेऊयात की हा दुसरा कुत्रा आहे. इट वॉज, आता या दुसऱ्या कुत्र्यासाठी आपण इट वापरणार आहोत. इट वॉज अनादर डॉग. इथपर्यंतच आपलं ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि विचार केला की हा दुसरा कुत्रा आहे. अँड थॉट इट वॉज अनादर डॉग, जो आपली भाकरी हिसकावून घेऊ शकतो. जो साठी वापरणार आहोत हू. आता हिसकावून घेऊ शकतो, शकणे क्रियापद आलेलं आहे म्हणून वापरणार आहोत कॅन. हू कॅन, जो आपली भाकरी हिसकावून घेऊ शकतो. हू कॅन टेक अवे हिज ब्रेड. And though it was another dog who can take away his bread. नेक्स्ट, त्याने विचार केला दुसऱ्या कुत्र्याला घाबरवण्यासाठी त्याला भुंकावे. आता कुत्र्याने विचार केलाय की हा आपला जर भाकरीचा तुकडा हिसकावून घेईल तर त्यापेक्षा आपण याला घाबरवू आणि ह्याला भुंकू, असा विचार केल्यानंतर आता आपल्याला हे ट्रान्सलेशन करायचे वाक्य. त्याने विचार केला. आता सुद्धा आपण हेच करणार आहोत की अर्धच वाक्य आता आधी सुरुवातीला ट्रान्सलेट करून घेणार आहोत इथपर्यंतचं. त्याने विचार केला. पुन्हा एकदा ही थॉट, विचार करण्यासाठी ही थॉट, त्याने विचार केला काय की दुसऱ्या कुत्र्याला घाबरवण्यासाठी त्याला भुंकावे. आता भुंकणे यासाठी कोणता शब्द वापरतो आपण? बार्क. म्हणून ही थॉट बार्क टू स्केअर. स्केअर म्हणजे घाबरवणे, बार्क म्हणजे भुंकणे. भुंकावे घाबरवण्यासाठी कोणाला? ते अदर डॉग, दुसऱ्या कुत्र्याला. ही थॉट बार्क टू स्केअर द अदर डॉग. त्याने विचार केला दुसऱ्या कुत्र्याला घाबरवण्यासाठी त्याला भुंकावे. नेक्स्ट, आणि जसं त्याने भुंकण्यासाठी तोंड उघडले तसा भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडातून नदीच्या पाण्यात पडला. आता आधी आपण वरच्या वाक्यापर्यंत इथपर्यंतच्या वाक्याचं आपण ट्रान्सलेशन करून घेऊयात. आणि जसे त्याने भुंकण्यासाठी तोंड उघडले, अँड, पहिल्यांदा आणीसाठी अँड, जसे ॲज, त्यानेसाठी ही, तोंड उघडले ओपन, हिज माउथ, कशासाठी? टू बार्क. अँड ॲज ही ओपन हिज माउथ टू बार्क. याचा अर्थ काय? आणि जसे त्याने भुंकण्यासाठी तोंड उघडले तसा भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडातून नदीच्या पाण्यात पडला. द पीस ऑफ ब्रेड भाकरीचा तुकडा काय? नदीच्या पाण्यात पडला, त्याच्या तोंडातून नदीच्या पाण्यात पडला. म्हणून फेल डाऊन हिज माउथ, त्याच्या तोंडातून पडला. कुठे पडला? इनटू द वॉटर ऑफ द रिव्हर. इनटू द वॉटर ऑफ द रिव्हर म्हणजेच नदीच्या पाण्यात.
ॲज ही ओपन हिज माउथ टू बार्क द पीस ऑफ ब्रेड फेल डाऊन हिज माउथ इन टू द वॉटर ऑफ द रिवर. नेक्स्ट, आणि त्या दिवशी कुत्रा उपाशीच राहिला. आणि काय झालेलं आहे, त्या दिवशी कुत्रा उपाशीच राहिलेला आहे म्हणून अँड त्या दिवशी दॅट डे द डॉग, कुत्रा म्हणजे द डॉग हा एक विशिष्ट डॉग आहे. याच्याबद्दल आपण गोष्टीच्या सुरुवातीपासून बोलत आलेलो आहोत म्हणून त्याच्यासोबत द लागत आहे. द डॉग रिमेन हंग्री, उपाशीच राहिला. आणि आपली गोष्ट इथं संपलेली आहे. तर अगदी छोटीशी गोष्ट आपण घेतलेली होती ट्रान्सलेशन करण्यासाठी. तुम्हाला जर हे ट्रान्सलेशन आवडलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून अशाच व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.